संतद्वारे कुत्रा झालो, प्रेम रसासे सुकलो, भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारुळ्या बैसलो. कुत्रा धावत आला हिता, संती हात ठेविला माता, भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारुळ्या बैसलो. कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी, भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारुळ्या बैसलो. एका जनार्दनी कुत्रा, एका जनार्दनी कुत्रा, दात पाडून केला बोत्रा, भुंकत भुंकत द्वारे आलो, ज्ञान थारुळ्या बैसलो. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी, दुसरे चरण संताजी. त्यांच्या बागाने गतीचा विस्तार, त्यांच्या बागाने गतीचा विस्तार, गतीचा विस्तार, त्यांच्या बागाने गतीचा विस्तार. दास तुका बाबाजी सद्गुरु, दास तुका बाबाजी सद्गुरु, दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु, दास तुका. सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, 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 तुमच्या लागलो निज चरणा. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. पायाचा तू कया देवा, या बरीद करा बाबे मी. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आओ स्वामी तू कया देवा, यावरी सेवे लागे सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. आहो स्वामी तू कया देवा, यावरी न करावा वीर. प्रस्तुत आणि प्राप्त प्रसंगी सुरू असणारा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, वर्ष 41 आणि 41व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे आलेली आहे. कीर्तन सेवेकरता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायानं ज्ञानेश्वर महाराजांना माऊली ही पदवी दिली, वारकरी संप्रदायानं तुकाराम महाराजांना जगद्गुरु ही पदवी दिली. त्याच प्रकारे याच वारकरी संप्रदायानं एकनाथ महाराजांना शांतीब्रह्म ही पदवी दिली. अशा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा संतपर प्रकरणातील 5 चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात, मी संत घरचा किंवा संत द्वारीचा कुत्रा झालो. आता व्यावहारिक दृष्ट्या जर पाहिलं तर कुत्रा हा हीन जातीचा प्राणी आहे. कुत्रा कसा प्राणी आहे? हीन जातीचा कुत्रा, उच्च कुळातला प्राणी नाही. त्याचं कारण असं आहे, कुत्र्याला स्वतःचं पोट स्वतः भरता येतं का? कुत्र्याला पोट भरण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. कुत्र्यामध्ये असणारा दुसरा दोष असा आहे, कुत्रा इतक्या पिलांना जन्म देतो, त्याचा सांभाळ करणं त्याला जमतं का? अजिबात जमत नाही. कुत्र्यामध्ये असणारा तिसरा दोष असा आहे, कुत्रा आपल्या गल्लीत शेर असतो आणि दुसऱ्याच्या गल्लीत गेल्यावर आहे की नाही, शेपूट खाली घालून पळून जातो. कुत्र्यामध्ये असणारा तिसरा दोष असा आहे. कुत्र्यामध्ये असणारा चौथा दोष असा आहे,
तुमची कितीही किमतीची वस्तू असू द्या, त्याच्या जर मनात आले ह्याच्यावर अभिषेक करायचा, तर तो काय तुमची परवानगी घेतोय? अजिबात घेत नाही. कुत्र्यामध्ये असणारा चौथा दोष, कुत्र्यामध्ये असणारा पाचवा दोष असा आहे, कुत्रा समआहारी प्राणी नाही, कुत्रा मिश्राहारी प्राणी आहे. कुत्रा भाकरी खातो, कुत्रा गवत खातो, कुत्रा प्रसंग पडला तर मांस पण खातो, कुत्रा प्रसंग पडला तर विष्ठा पण खातो. कुत्र्याच्या आहारामध्ये समतोल आहे का? अजिबात नाही. एकनाथ महाराज तर इथं सांगतात, मी संत घरचा कुत्रा झालो. एकनाथ महाराज बहुतेक तुमचा अंदाज चुकला असावा असं आपल्यासारख्या सामान्य लोकांच्या बुद्धी लोकांना वाटतं. पण एकनाथ महाराज सांगतायत माझं चुकलं नाही. कारण संत काय करतात, आधी स्वतः अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. अनुभव आले अंगात या जगाचे तसे, या जगाले आले या जगाचे तसे. अनुभव आले अंगात ते या जगात येत असते. संत काय करतात, आधी कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. तुका म्हणे चाकूनी सांगे माझा अनुभव आहे अंगे. आधी संत स्वतः अनुभव घेतात. संतांचं आपल्यागत अजिबात नसतं. आलं मनाला आणि गेली शेणाला असं होत हे आपलं असतं. संत आधी काहीतरी अनुभव घेतात आणि मग तो जगाला सांगतात. कुत्र्याकडे इतके सगळे दोष असले तरी कुत्र्यामध्ये एक गुण मात्र चांगला आहे बरं का. तो गुण असा आहे, प्रसंग पडला तर कुत्रा पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जातो. प्रसंग पडला तर कुत्रा पोट भरण्यासाठी दुसऱ्याच्या दारात जातो, पण सेवा मात्र मालकाची करतो.